माजी पालकमंत्री आहात तुम्ही, त्यामुळे इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलणं तुम्हाला शोभत नाही. तुम्ही याला वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न करताय. वैयक्तिक कारनामे जर आम्ही काढले तर तुमच्या पायाखालची वाळू सरकेल. नमस्कार, मी ॲडव्होकेट याज्ञसेनी सेनी महेश पाटील. काल आमच्या पाचगाव मतदारसंघात एक सभा झाली आहे आणि त्या सभेमध्ये विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत ते विकास सोडून बाकीच्या सर्व घटकांवर बोलत आहेत. मला फक्त हेच सांगायचं आहे की विकास या मुद्द्यावर आपण बोलूया. आमची पार्श्वभूमी काय आहे याच्याकडे तुम्ही जास्त लक्ष देऊ नका, कारण आम्हाला ज्या नेत्यांनी आमच्या तिकीट दिलेलं आहे ते आमचे नेते सक्षम आहेत की त्यांनी कुणाला तिकीट द्यावं ह्या अभ्यास करूनच त्यांनी आम्हाला तिकीट दिलेलं आहे. शिवाय आमची पार्श्वभूमी काढण्यात इथं काही संबंध नाही आहे, कारण तुमची पार्श्वभूमी किंवा तुमचे कारनामे आम्ही जर काढले, वैयक्तिक कारनामे जर आम्ही काढले तर तुमच्या पायाखालची वाळू सरकेल. आणि आता खरं तर विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, कारण त्यांना त्यांचं अपयश, येणारं अपयश त्यांच्या डोळ्यासमोर दिसत आहे आणि त्यामुळेच ते अगदी वैयक्तिक पातळीवर, खालच्या पातळीवर जाऊन हे काम त्यांनी चालू केलेलं आहे. एक माजी पालकमंत्री आहात तुम्ही, त्यामुळे इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलणं तुम्हाला शोभत नाही. आता तुमच्या प्रचारात किंवा तुमच्या सभांमध्ये जो तुमच्या खुर्चीला खुर्ची लावून बसलेला जो गॉगलवाला माणूस आहे तो कोण आहे हे सुद्धा तुम्ही उघड करावं. का आम्ही उघड करावा अशी तुमची अपेक्षा आहे हे सुद्धा तुम्ही स्पष्ट करा. तो माणूस कोण आहे किंवा काय आहे याच्यावर तुम्ही सोयीस्करपणे दुर्लक्ष करू नका, कारण तुम्ही जरी दुर्लक्ष करत असलात तरी पाचगावची जनता ही सुज्ञ आहे आणि ती सगळं हे उघड्या डोळ्याने पाहतीये. तुम्ही याला वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न करताय, पण आता तसं होणार नाही आहे, कारण आम्ही विकास सोडून कुठल्याही तुमच्या गोष्टीवर लक्ष देणार नाही आहोत आणि आमच्यावर काहीही फरक पडणार नाही आहे. त्यामुळं तुम्ही अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नका. हे राजकारण आहे, समाजकारण आहे आणि आम्हाला समाजकारण करायचं आहे. त्यामुळं अशा गोष्टी खालच्या थराला जाऊन करू नका. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.